लहान बाबाचा चाले कायदा जगाच्या कल्याणापुरी वायदा लहान बाबाचा चाले कायदा लहान बाबाचा चाले कायदा भक्तांना सप्रेम जयगुरु. आज आपल्यासोबत जो आपल्या चॅनलचा उद्देश आहे की समर्थ लहानोजी बाबांनी बघितलेल्या भक्तांचे अनुभव त्यांच्या नजरेमधून तरुण पिढीपर्यंत आपल्याला पोहोचायचे आहे. तसं असाच एक तरुण वर्ग आपल्यासोबत आहे. दोघी बहीण भाऊ आहे आणि मुक्काम मोहोपा जिल्हा नागपूर येथील आहे. त्यांच्या आईवडिलांची आधी मुलाखत झालेली आहे आपल्या चॅनलला. तर आज त्यांना जे काही अनुभव आलेले आहेत बाबाजीचे प्रचिती आलेले आहेत ते सांगणार आहेत. दादा जय गुरु. जय गुरु. तुमचं नाव सांगा. माझं नाव आनंद विनोदराव महल्ले, राहणार मोहोपा, तहसील कळमेश्वर, जिल्हा नागपूर. दीदी तुझं नाव सांग. पूजा विनोद महल्ले, राहणार मोहोपा. तर तुला जे समर्थ लहानोजी बाबांचे प्रत्यक्षात अनुभव आले ते अनुभव आपल्या लहानोजी स्वानुभवाला शेअर कर. आम्ही दरवर्षीच ना महाशिवरात्रीला आमचा चक्कर असतो, जेव्हा प्रोग्राम असतो ना इथे, तेव्हा एक वर्ष दादा आणि मी आली होती. मी इंजिनियर आहे, माझा डिप्लोमा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक आर्वीवरूनच झालेला. बरोबर. तर मग ते झाल्यानंतर मी महाशिवरात्रीला आलेली होती इथे. जाताना आम्ही या खडका रोडने जात होतो, काहीच नाही तोपर्यंत, आणि खडका रोडवरून हायवेला लागलो नागपूरसाठी. तर तिथे ना हायवेवर काहीच नाही, पूर्ण अंगावर असा फुलांचा वर्षाव झाला आमच्या एकदम, आणि दादाला असा एवढूसा खडा असा येऊन लागला. तो एक अनुभव. आणि मग मी डिप्लोमा नंतर इंजिनिअरिंग केली. मागच्या वर्षी मग कॉलेज संपलं, कॉलेजला कॅम्पस नाही, काही नाही. मी जळगावला केलं इंजिनिअरिंग. मी जशी ट्रेनमध्ये बसली तसा मला फोन आला की तुमचा इंटरव्ह्यू आहे. मग माझा 9 जूनला इंटरव्ह्यू झाला, 20 जूनला रिझल्ट आला की तुमचं प्लेसमेंट झालं कॅम्पस. म्हटलं आता एवढं चांगलं काम झाल्यानंतर आपल्याला टाकरखेडला जायचंच आहे. मग आम्ही 25 जूनला इथे आलो. असं आरती झालेली होती, आरती भेटली नाही. मग मी अशी चालत आली इथे, आणि पुढे येऊन त्या दानपेटीजवळ थांबली. तिथे एक ना आजोबा बसले होते आणि महाराज बसलेले होते. मी अशी जरा मागेच होती. ते मला बोलतात का हो, लागली की गेली का म्हणे नोकरीवर. मला एकदम हे झालं, मला तेव्हा काहीच समजलं नाही. मी सहज असं बोलून गेली. म्हटलं हो, आता आपल्याला वाटतंच एक आजोबा आहेत. त्यांनी विचारलं, म्हटलं हो, पगार गिगार किती आहे म्हणे मग तुले. मग मी सांगितलं त्यांना सर्व. म्हणे चांगलं आहे, असंच सुखी राहा म्हणे. तो एक म्हणजे ते दोन्ही पण अनुभव एवढे हे आहे की अंगाला असे शहारे येतात की साक्षात महाराज अजून पण आपल्यासोबत आहे अशी जाणीव होती. आणि आताच सांगायला झालं ते आताच्या जनरेशनचा म्हणजे देवावर म्हणा की काय विश्वास नाही, पण म्हणजे आहे साक्षात महाराज, मी एवढंच सांगू शकेल. कारण मला 2 वेळा अनुभव आले आणि ते पण खूप म्हणजे माझ्या अंगावर शहारे येण्यासारखे. आणि आपल्या चॅनलचा उद्देशच हा आहे की तरुण पिढीपर्यंत बाबाजीचा अधिकार काय आहे, आणि अद्याप पण बाबाजी आहेतच. आहे. समाधीमधून सुद्धा ते दर्शन देत असतात, आणि प्रत्येकाचं भलं करण्याचं काम अजूनही बाबाजी करत आहेत. आणि हाच एकमेव उद्देश. आज जे तुमची मुलाखत घेताना मला एक असा फील होत आहे की आपल्या चॅनलचं जे उद्दिष्ट आहे ते सफल होताना दिसत आहे. की फक्त मी सुरुवातीला अनुभव त्याच व्यक्तीचे घ्यायचो की ज्या व्यक्तींनी प्रत्यक्षात बघितलेलं आहे लहानोजी बाबांना, त्यांचेच घ्यायचो. परंतु जसजसे अनुभव हे येतात आहे, तरुण पिढीला सुद्धा येत आहे. तर जे अनुभव सांगायचं म्हटलं म्हणजे सांगण्यासारखे नाही आहे. बाबाजींचे अनुभव खूप सारे आहे, पण आता आपण प्रत्यक्षात सांगू शकत नाही प्रत्येक गोष्टी. दादाला बरेच अनुभव आहेत त्यांचे. खूप अनुभव आहे. तुमच्या आईने तो महत्त्वाचा अनुभव शेअर केलेलाच आहे. आणि याआधी योगायोग पहा, आज तुम्ही इथे दर्शनाला आले आणि आपला एक याआधी इंटरव्ह्यू सुरू होता, तुम्ही ओळखलं असावं. बरोबर. तर एक सांगू इच्छितो तुम्हाला की ज्या पद्धतीचं अन्नदान, गोसेवा आणि गुरुदक्षिणा ह्या योजना आहेत संस्थांच्या, त्याच पद्धतीचं काय होतं की तुम्ही जेव्हा शिवरात्रीला येता तेव्हा गर्दी बघता, पुण्यतिथीला येता, रक्षाबंधनला तेव्हा सुद्धा गर्दी बघता. तर त्यावेळेस आम्ही जवळून असं बघतो की इथे ज्या पूर्वीच्या रूमा बांधलेल्या आहेत छोट्या छोट्या 10 बाय 10च्या 10 बाय 9च्या वगैरे असतील, तर त्यामध्ये अक्षरशः जे लांबून येणारे तुमच्यासारखे लोक आहेत, दुरून येणारे, त्यांची गैरसोय होते आहे. म्हणून संस्थांनी असं एक स्वप्नपूर्ती प्रोजेक्ट राबवायचं ठरवलं, जो लहानू प्रसादालय असं नाव दिलं त्याला. आणि
मेडिटेशन हॉल वगैरे सहित अत्याधुनिक मेडिटेशन हॉल सगळ्या सुविधा तिथे उपलब्ध करण्याची तरतूद संस्थांची आहे. बांधकामसुद्धा झालेलं आहे. येत्या 16-17 तारखेला या नोव्हेंबरला स्लॅबसुद्धा पहिल्या मजल्याचा पडेल आणि सगळे फिनिशिंगसहित पहिला मजला पहिले क्लिअर करायचा असं इंजिनियर लोकांचं संस्थांचं ध्येय धोरण आहे. आणि त्यानंतर वरती मग मजले चढवायचे. लिफ्ट वगैरेची सगळी तिथे व्यवस्था राहणार आहे. तर ज्या पद्धतीनं आपण अन्नदान, गोसेवा, गुरुदक्षिणा या योजनांना सहकार्य केलं सगळ्या भक्तांनी, तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून सांगतो आहे मी इतर भक्तांना की फुल नाही फुलाची पाकळी आपणसुद्धा इथे अर्पण करावी ही एक विनंती तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून सगळ्या लहान भक्तांना मी करतो. आणि तुम्ही थोडक्यात का होईना तरुण पिढीचे अतिशय महत्त्वाचे असे अनुभव तुम्ही शेअर केले, याबद्दल मी तुमचा आभारी आहो. जय गुरु, जय लहानोजी, समर्थ लहानोजी महाराज की जय.